एका ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये जायचं आहे. तर आज आहे परीचं ऑडिशन. ऑडिशन कशाचं आहे काय ते सगळं तुम्हाला सांगतो. फक्त पिऊन माझ्या अंगावर सुसू नाही केली पाहिजे, कारण की माझे कपडे. कोमल घ्या आता हिला धर बर तू, बाकी कामं नंतर कर. जर पहिल्या ती जी आजीबाई आहे ना ती काय करते माहितीये का, पोटभर जेवण करत नाही बघा. तसं नसतं आजी, तुम्ही सगळं खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणता तिखट खाणारच नाही असं जमन का बरं. आता वय झालं मान्य आहे, पण तुम्ही औषध किती घेताय दिवसाला बघितलं का तुम्ही. आजीला 2 ते 3 औषध चालू आहे. आई तू आजीला सांगत नाही पोटभर जेवण करा म्हणून. तर असं नसतं. मग असं केलं तर बाईला आजारी पडणार नाही बाई. आजीबाई थांब परी बाजूला. रस भजे, शेवयाचा भात आहे, पोळी आहे, पापड आहे, सोबत कारल्याची भाजी का रे नाही कांद्याची चटणी आणि शेवगा आहे कांद्याची. या दोघी जणी बसले बघा जेवायला. छान छान छान. नमस्कार, कशा आहात तुम्ही, मजेत ना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपलं घर चेंजेस दिसतं, कारण की आज आपण आलेलो आहे सुदर्शनच्या घरी जेवण करण्यासाठी. कारण की त्याने लग्नाच्या टायमाला आपलं केळवण दिलेलं नव्हतं. म्हटलं चला आज आपण खाऊया त्याच्या घरी शेवटचा रस, कारण की आज शेवटचा रस खाता येते. जून महिना लागतोय ना. नाही पण होईल अजून रस. मला वाटतं मे महिना या महिन्यात पूर्ण होईल बहुतेक. आता पाऊस थांबला असं वाटतंय आणि पुन्हा रस सुरू होऊन जाईल. तर कोमल, मी आणि रामभाऊ आलेले. रोहिणी आलेली नाही, कारण की तिचे बडे पप्पा येत आहे घरी, तर ती तयारीला लागलेली, तयारी करायची ना. काका येते ना, तर रोहिणीची काका येत आहे आज, त्यामुळे ती तयारी करतीये घरी जरा. आणि पिव आणि ऋतू झोपलेली आहे. आणि आईचे आहे, आईचं जेवण झालेलं, आज जेवण झालेलं आहे. आणि या सुदर्शनने नाही का ऐन टायमावर सांगितलं की तुम्हाला जेवण यायचं नाही, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इकडे लेकरं बघा. करा पुन्हा. हा एकदा करा, आता परत करा. हाँ एक मिनट पकड़ा खाना पकड़ा दूध के पकड़ा खाना पकड़ा करा चाव चाव म्याव गुड 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 कान घेशील म्हणून आमची परीला आगाव आहे. नाही नाही परीला छान आहे. परी काय काय पाहिलं सांग बरं पटकन मला. काल तू प्राणी संग्रहालय कुठे गेली होती काल तू. अरे ते वाघाची पप्पी घ्यायची होती मला. वाघाची हा. पाहिला का. गार्डन मध्ये गेली होती तू, तिथं वाघ बघितला, हरिण बघितलं, काय बघितलं. तर ती सानू आता जरा बरी आहे. नाही तर काल तुम्ही व्हिडिओत बघितलं असं ती किती गळून गेली होती. ती काय करते माहिती का, नवीन माणसं दिसली की तिला लाज वाटते म्हणून ती लय लाजती. आणि नंतर एवढी फ्री होती, त्याशी खेळायला लागली काही वाटत नाही. पण जरा ती जमून गेली ना तर जरा असं जीवावर येतं, सगळ्यांच्या जीवावर येतं. कारण की लेकरू जर काही खुश नसेल घरामध्ये तर कशाला ते बिचारी हॅपी राहते. तर तो विषय होतो कुठेतरी. काल घरी आली ना तिकडून एकदम फ्रेश होती, एकदम फ्रेश झाली एकदम आणि नाचू लागली काल. हा घरी आल्यावर. नाही तिने ते जांभळं खाल्ले तेव्हा फ्री झाली ती रवी. जांभळं खायची होती तिला. हा प्यायचा जांभळं कोणाला खायची, जांभळं. हा हा किती खुश झाली ती. आता आंबा खायचा नाही, जांभळं खायचे. आता आंबा संपला, आता आंबा खायचा. आंबा खायचा. जरा बोलायला दगमगच करते. म्हटलं चला आता इकडे जाऊया आणि पटकन जेवण करून जाऊ, कारण की पिऊ पण झोपलेली आहे. तिचं ते दूध पावडर जे आहे ते देखील संपलेलं, ते घरी घेऊन जायचं आता लगेच. बरं तुला घरी थांबता येत नाही का. घरी थांबता येत नाही तुला. तू माग का बरं येते माझ्या, सांग बरं मला. काय आवडते. मम्मीकडेच जाय ना. पप्पाकडे काय येऊन सांगते का मम्मी आवडते म्हणून. सर्व तिकडे पप्पाकडे येऊन सांगते मम्मी आवडते म्हणून. कशा ऐकून घेईन पप्पा. जा तुझ्या मम्मीकडं. माझ्याकडे यायचं नाही आता, यायचं नाही माझ्याकडे. मी घेणारच नाही तुला. चल सांग ये बाईकडे. चला मी काय करतो, जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा ताट आलेलं दाखवून देतो एकदा. तर हे बघा आज जेवणासाठी काय काय माहिती का, रस आहे, भजे आहेत. थांब परी बाजूला. रस भजे, शेवयाचा भात आहे, पोळी आहे, पापड आहे, सोबत कारल्याची भाजी का रे नाही कांद्याची चटणी आणि शेवगा आहे कांद्याची. या दोघी जणी बसले बघा
जेवायला. छान छान छान. चला आता जेवण करून घ्यायचं का? जेवण करून घेऊ आपण. चला मित्रांनो, आम्ही जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्ही या जेवण करण्यासाठी. कोमल झालं का नाही जेवण? आता मी यांची इथं जवळपास 5 ते 6 वेळा जेवायला आलो. कोमल तू यांना बोलव ना आपल्या जेवायला. केव्हा येते ते? आपलं घरी मी पाहिलं अजून त्यांनी. तर तुम्हाला वेळच भेटत नाही बाबा आमच्या घरी यायला. परी नुसतं ओरडायला ओरडायली कोण तू? बोललं की राग येतो तुला. मी जाऊ घरी आता. गाडी चला आवरा लवकर. तर कसे आज सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर पिऊ. पिऊ गुड मॉर्निंग कर. नाही परीला पिऊला ते पहिले खेळू द्या, त्याच्यानंतर तुम्हाला गुड मॉर्निंग करीन ती. चल हाय कर सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. चला ही तुम्हाला नमस्कार करणार नाही. आणि आज अशी एक स्पेशल गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. बाहेर खूप आवाज होतोय कारण इथं काम चालूच असतात काही ना काही काही ना काही. 4 दिवसापासून जरा ऊन पडलं, म्हणजे पाऊस येत होता. आता जरा ऊन पडलं. हे पिऊ परी जेवण करते आणि तुम्ही म्हणा की परी आज एवढी तयार होऊन कुठं जातीये? तर परी कुठं जायचंय आज आपल्याला? थांब बेटा थांब थांब. हल्लो हल्लो. तर नाही का मला परीला घेऊन जायचंय आज एका ठिकाणी. तर कुठं जायचंय ते तुम्हाला सांगतो. आई इकडे खाऊ घालतीये तिला सोफ्यावर बसून. परी तू खूप छान दिसतीयस परी. हे परी तू खूप छान दिसतीयस. हा थँक्यू म्हणायचं. आता परी जरा मोठी होती. इकडे रोहिणी आहे आणि ही ऋतू इकडे खेळतीये. आता तुम्ही विचारा पिऊ कुठे? तर पिऊ कुठे ग? पिऊ माझ्याकडेच आहे का? ओके माझ्या ध्यानातच नाही राहिलं कारण की पिऊ काय अशी आहे ना, लक्षातच राहत नाही कुठे गेली. तर इकडे कोमल तयारी होते. कोमल काय आज स्पेशल तू सांगशील का? का मी सांगू? काय आज रविवार आहे ना? रविवार स्पेशल आहे ना. तुम्ही काय जेवायला काय बनवलं आज? आता ही कलकल करीन थोडी. हिला एका जागी उभा न करू मध्ये. चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा. काय करू सांगायचं? हा आजचा विषय काय माहितीये का? आज आपल्याला नाही का परीला घेऊन जायचं एका ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये जायचं आहे. तर आज आहे परीचं ऑडिशन. ऑडिशन कशाचं आहे काय ते सगळं तुम्हाला सांगतो. फक्त पिऊन माझ्या अंगावर सुसू नाही केली पाहिजे कारण की माझे कपडे. कोमल घ्या आता हिला धर बर. तू बाकी कामं नंतर कर. जर पहिले लेकराला घ्यायचा बाबा. चल लवकर. तिथं लघवी केल्यानंतर घेतल्यावर मग काहीच मतलब राहणार नाही. कारण की तुम्हाला मी जसं सांगतोय की पिऊ जेव्हा केव्हा माझ्याजवळ असते तेव्हा ती माझ्या अंगावर लघवी करते म्हणजे करतेच. आता ती कलकल करीन जरा कारण की आत्ताच झोपेतून उठली. त्या ऋतूला उचलून का घेत नाही कारण की ती ऋतू जी आहे ना ती अजून थोडी मान पकडत नाहीये. थोडी पकडते पण एवढी नाही पकडत. त्यामुळे तिला उचलून घ्यायला जरा प्रॉब्लेम होतो. पण अशी गाणं म्हणती ना ते बघा. हा हा मला नव्हतं वाटलं की ती एवढी रडन म्हणून, पण ती एवढी रडती ना ती खतरनाक. तर परीला आपल्याला ऑडिशनसाठी एका ठिकाणी घेऊन जायचंय. तर ऑडिशन कशाचं आहे? तर ऑडिशन आहे मॉडेलिंगचं. किती वेळ म्हणताय तुम्ही मला म्हणती बघा. तर बघू आता. फर्स्ट टाइम जातोय मी. तर मी पण फर्स्ट टाइम जातोय कुठेतरी कोणाला परीला घेऊन बाबा. बघू आज काय होतंय काय नाही. हो राहू द्या. आता तुम्ही सगळ्यांना काय करा, बेस्ट ऑफ लक करा परीला जेणेकरून सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि ती ऋतू एका थोडी उघडी पडायली बा. ते बघा ऋतू बा. ए ऋतू आमच्या पोटात पाकच दुखता. ए ऋतू बाळ हा तोंडात बोट नको घालून.
मी सकाळीला फुगा आणला होता मोठा, काल रात्री आणला होता तुळशी बागेतून, त्या पिऊन फोडून टाकला. ती एवढी आगाव झाली. आता चालायला लागली थोडी 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 चालते आता. चालच जीवार येतं बरं का. हा तोंडात घाली तोंडात घाली तोंडात घाली तोंडात घाली. मग तिथे दुखणार. त्याला ती सोच खेळू नको म्हणते ती. मारीन तिला, उचलती हात मारीन, तोंडावर मारीन तिच्या, उचलते पिऊला. हे सगळं दिवसभरांचं चालूच राहत असते. तर आपल्या 12-1 वाजता आज जायचं आहे. इथे जवळपास आहे विमाननगरमध्ये. तर आपण तिथं जाणार आहोत आणि तिथं काय झालं काय नाही ते पण मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच, पण ह्या नाही पुढच्या. कारण की काय माहिती का, मी ह्या इथे जर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी केला तर 2 वाजता व्हिडिओ लाईव्ह करायला लागतो. मी 12 वाजता अपलोडिंगला टाकत असतो, त्यामुळे जरा विषय होतो. मग मी म्हटलं चला ठीक आहे. आणि काही लोक चष्म्याविषयी बोलताय माझ्या. तर हा चष्मा जो आहे तो नंबरचा चष्मा लागलेला आहे. ते मोबाईलचे जास्त वापरामुळे झालेलं आहे, थोडं दिसत नाही आमचं, पण चष्मा घातल्यावर स्पष्ट दिसतं म्हणून चष्मा वापरतो. काय हे असं यांचं दररोज चालू राहतं दोघींचं. ते कधी मध्ये दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण की कधी मध्येच बसतात त्या. ज्यावेळेस बसते त्यावेळेस आम्ही नसतो घरी, राम किंवा मी. कशी रडली बघ, मम्मीकडून घेऊन गेली तिला तर. हा आजीबाई कुठे गे बाई? कुठे गेल्या आजीबाईंचं लय असतं, मला व्हिडिओत घेत नाही, मला व्हिडिओत घेत नाही. कुठे गेले मग आता? आंघोळीला गेले का? झालं नाही अजून? पिऊ कुठं जायचं? तर काय माहिती का, आता परीची शाळा उद्यापासून चालू होणार आहे. आज संडे, तर संडेमुळे शाळा बंद आहे, पण 2 तारखेपासून परी शाळा चालू होती. परीला इथं जवळपास टाकलेला आहे. उद्या तुला शाळेत जावं लागणार आहे. तू कितीही नाही म्हटली तुला शाळेत जावंच लागणार आहे. जाते पप्पा, मी जाते पप्पा, मला आवडते. मी एक दिवस काय देत जाईल भेंडी. परी, हे परी तुला कोणती भाजी आवडती? भेंडी आवडती? भेंडी सगळ्या भाज्या आवडतात है ना बा? सगळं खाती का? पालक, भेंडी, बटाट, वांग, टोमॅटो. हे काय ते सगळं एक पोळ खाल्ली त्याच्याबरोबर. टोमॅटो चटणी का? सगळं आवडतं परीला. डब्याला तेच दे ना माझ्या माईला. माझ्या माईला विचारेन. व्हिडिओ मध्ये कशी बोलते त्याची बोलती. डब्याचा विषय चालू आहे की डब्याला काय देणार. आला का आवाज तुम्हाला? भागो बोलो उसको, चिल्लाव मत बोलना. खूपच आरडत होते. आणि माग जे आहे ना, तुम्ही जे म्हटलं ना की राम बोल का बोलत नाहीये, का बोलत नाहीये, तर विषय काय असतो माहिती का, मी जेव्हा व्हिडिओ घेतो तो हटकून करतो, हटकून त्रास द्यायचं करतो, जेणेकरून मी चिडलो पाहिजे, म्हणून मी कधी कधी त्याला थोडं इग्नोर करत असतो. आणि आता बघितलं की जोर जोर रोहिणी 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 नाही हो का मित्रांनो. हे टक्कर, हे टक्कर, हे टोप नाही बरं का, हे केसोचे काय आता जाऊ दे, पडतंय टक्कल काय करणार आता. माणूस 30च्या पुढे चाललं ना की मग टक्कल पडणं चालू. अरे ते बाय 50च्या पुढं
हा ना, मग त्यांच्यामुळे हाय बाबा जरा डोक्यात केस नाही तर काय. दादाचे तिथं गोमाचे दादा सारखे आणि पिऊचे बी. आणि तुमच्या घरी तुमचे मुलं असेल ना, लहान मुली किंवा मुलं, तुम्ही जर कधी पुण्यामध्ये राहत असाल तर प्लीज कुठं ऑडिशन असेल तर त्यांना घेऊन जात जा. त्यांच्यामधल्या कला वगैरे ज्या असेल त्या बाहेर काढत जा. कारण की प्रत्येक बाळामध्ये कला असतात. तर त्याच पद्धतीनं मी देखील परीला आता घेऊन जायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही देखील घेऊन जात जा. तर मी काय करतो आता, यांचं आवरू द्या आणि एक तुम्हाला 2 मिनिटानंतर भेटतो. मी असं म्हणतो, पण लागलीच एका सेकंड दुसरा व्हिडिओ लागून जातो. कारण की मला इथं शूट करायला थोडा वेळ लागत असतो, त्यामुळे मी असं बोलत असतो. तर चला मी काय करतो, पटकन दिशांचं काय काय राहिलंय बघतो आणि मग शूट करतो बाकीचं. ओके, चला बाय बाय. बघा आजीबाई आलेली. आजीबाईशिवाय आपला व्हिडिओ पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आजीबाईला व्हिडिओ घेतलं. चला नमस्कार. हा, आतमध्ये तुम्हाला खूप आवाज येत असेल कारण की पिऊ तिथं रडत आहे. आणि आजीला मी आता परीची शाळा दाखवून देणार आहे, मग परीला सोडायला जाईन आजी, नाही का आजी? जसं पण लय लांब शाळा आहे 2 किलोमीटर लांब आहे. काय बापा जाईन म्हणते हळूहळू. आजीला फक्त बाहेर निघायला कारण पाहिजे. आणि इकडे वातावरण बघा कसं झालंय. तुम्हाला लास्ट टाइम जेव्हा म्हटलं होतं ना, की आमच्या इकडचं वातावरण बघा, हे बघा, म्हणजे हे सगळं हिरवगार झालेले. आता आल्याच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आताचा व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच फरक दिसणार आहे. आणि छान वाटतंय, मस्त झालं जेवण घेऊन. आता बरं आहे की तुमचं आजीबाई काय करते माहिती का, पोटभर जेवणच करत नाही. हा ना, काय करा बरं, ती पोरगी लय रडायला लागली तिकडं. थांबा 1 मिनिट. ती जी आजीबाई आहे ना, ती काय करते माहितीये का, पोटभर जेवण करत नाही बघा. तसं नसतं आजी, तुम्ही सगळं खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणता तिखट खाणारच नाही, असं जमन का बरं? आता वय झालं मान्य आहे, पण तुम्ही औषध किती घेताय दिवसाला, बघितलं का तुम्ही? आजीला 2 ते 3 औषध चालू आहे. आई तू आजीला सांगत नाही पोटभर जेवण करा म्हणून? तर असं नसतं. मग असं केलं तर बाईला आजारी पडणार नाही बाई. आजीबाई पोटभर खात जा तुम्ही आणि सगळं खात जा तुम्ही. असं नका करजो की हे नाही ते नाही हे नाही ते नाही. नुसतं औषध चालू आहे आजीला. हा ना, मग नुसतं औषध चालू आहे ना. झाली आंघोळ? तरी तुला मालिश आणि आंघोळ करायची दे. तर तिकडे आई आंघोळ आणि मालिश वगैरे करेन तिची आता म्हटलं. तर असा विषय नुसतं गोळ्यांवर चालू आहे, गोळ्या आणि औषधांवर. आजीबाईचं म्हणणं आहे की मला मेडिकल दाखवून दे, मी जाते, मी सांगते बाबा माझं दुखणं काय त्यांना. आता आजीचं दुखणं तुम्हाला सांगतो की कोणीही नॉर्मल व्यक्ती असला त्यानं पोटभर जेवण नाही केलं तर साहजिक आहे त्याच्या पोटात दुखणं, कारण की पोटदुखी चालू होऊन जाते जर काही जेवण नाही पूर्ण केलं तर तोच प्रॉब्लेम आजीसोबत होऊ लागला. तर म्हटलं पोटभर जेवण करायचं, ती म्हणजे तिखटला हात बी लावत नाही, तिखट नकोच म्हणते, अंगावर काटच येत तिखट म्हणलं की. मग असं आता काय करावं याच्यावर मला काही समजत नाहीये आजीचं कसं करावं. कारण की जालन्याला असताना सरकारी दवाखान्यात जायची 10 रुपये चिठ्ठी काढायची आणि मस्तपैकी तिथून गोळ्या औषधं घेऊन यायची. हो, तू ड्रेस का बरं बदलला मला सांग? हा, का बदलला ड्रेस? तोच तो म्हणते तो ड्रेस. ए उतर, अशी चढायच नाही, असं चढायच नाही, असं चालू आहे. तुला काय म्हणलं त्याशी मी चढायच नाही म्हणून वरती चढायला लागली. चल हो अंदर चल, आता चढायच नाही. हा, स्पष्ट एका शब्द सांगायला लागलो मी. अवघडच आहे बाबा लेकराचं. आई ती वरती चढली, फटकी देत जाय, तिला सांगत जाय, पडून एखाद दिवशी खाली घेणं देणं रिकाम. आता तिकडे जायचंय ऑफिसला, तर इथं बघा पाऊस चालू झाला. आता कसं जाऊ, रेनकोट घालून जावं लागेल. पण इथून एवढंच काय रेनकोट घाला, जवळच ऑफिस केलेलं आहे आणि तिथे आम्ही पॉडकास्ट चॅनल चालू केलेलं आहे, तर त्यासाठी सपोर्ट करा. पॉडकास्ट चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहिला पॉडकास्ट लवकरच तिकडे अवेलेबल होईल. तर प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही सपोर्ट कराल, अशीच अपेक्षा. पॉडकास्ट 18 मराठी असं चॅनल आहे आपल्या चॅनलचं नाव, असं नाव आहे आपल्या चॅनलचं. तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला आता मी व्हिडिओचा एंड करतो, कारण की मलाही निघायचं आहे, ऑलमोस्ट 11 वाजताय. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.